मित्रांनो, मी तुमचा सचिन आज परत एक भयानक कहाणी तुमच्यासाठी मराठीमध्ये घेऊन आलो आहे। ही एक सत्यकथा आहे। घाटशिरस एक छोटंसं गाव होतं आमचं। गावाकडं खूप थंडी असायची। रात्री कोणी घराबाहेर जास्त पडत नसायचं। माझा मित्र ओंकार नेहमी बाहेर रात्री गावामध्ये फिरत असायचा। माझा मित्र ओंकार एक दिवस मला बोलला, आपल्याला माळावरती जाऊन पार्टी करायची व रात्री जेवण तिकडेच करायचं आहे। तर मी व माझे 2-4 मित्र आम्ही माळावर जाऊन पार्टी करण्याचं नियोजन केलं। तर त्या दिवशी दिवस गेला व संध्याकाळ झाली। माझा मित्र येता वेळेस चिकन घेऊन आला व आम्ही 2-4 मित्र रात्री माळावरती पोहोचलो। माळावरती थंडी तर खूप वाजत होती, पण माझा मित्र आम्ही मग चिकन बनवण्याची तयारी चालू केली। मी सर्व मित्र पार्टी करण्यामध्ये दंग होते व त्यातला माझा एक मित्र ओंकार तिकडं साईडला जाऊन शांत बसला होता व तिकडं तो शांत काहीतरी विचार करत होता। मी त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडे पाहत बसलो, तो नेमका करतोय काय। तर तो मला असंच हसत माझ्याकडे बोलला, तिकडं मी एका आजीला बघितलंय। तर मला काय त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता। मी पण विचारात पडलो, हा काय बोलतोय आणि आपण सध्या माळावर आहोत हा पण विचार मी करत होतो। तर मी त्याच्या बोलण्यावर तेवढं काय लक्ष दिलं नाही व आम्ही सर्व मित्राकडे घेऊन आलो। आम्ही तिथे मग पार्टी करण्यासाठी बसलो, जेवणाची तयारी करत बसलो। मग आम्ही सर्व मित्रांनी चिकन बिर्याणी बनवली व सर्व जेवणासाठी बसलो। जेवणासाठी बसताच माझा मित्र थोडा आमच्याकडे पाहून हसत होता। तर आम्ही सर्व मित्र विचारात पडलो व तो आमच्याकडे बघून हसत, डोळे असे फिरकावून बघत। तर आम्हाला भीती वाटत होती। आम्ही सर्व मित्र विचारात पडलो, याला होतंय काय नेमकं। तर माझा अजून एक मित्र वैभव मला बोलला, याला काहीतरी दिसलंय बहुतेक, त्याच्यामुळे हा वेड्यागत करतोय। आम्ही त्याला माळावरनं घरी घेऊन आलो व घरच्यांना आमच्यासोबत काय झालंय ते सगळं हकीकत सांगितली। तर घरचे आमच्यावर खूप ओरडल्यावर आमचा राग करू लागले। तर आम्ही त्या दिवशी सर्वजण घरचे शांत होतो व माझ्या मित्राला एका खोलीमध्ये बसवलं व तिथं रात्रभर त्याला एका कोटला बांधून ठेवलं। तो रात्रभर हसत व आमच्याकडे बघून रडत का वेड्यासारखा करत होता। आमच्या घरचेही सर्वजण घाबरले होते आणि त्याच्या घरच्यांना पण आम्ही बोलून घेतलं होतं। त्याच्या घरचे विचार करत होते। मग आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या गावातील एका जाणकार व्यक्तीला ही सर्व हकीकत सांगितली। जाणकार व्यक्तीनं आम्हाला खूप काही सांगितलं की घरचे बोलले, माळावर वगैरे तिकडे स्मशानभूमी आहे, तुम्ही रात्रीचं तिकडे चिकन नेऊन बनवलं व तिकडं ते कोणीतरी आजी मेलेली होती, ती आजीनं त्याला पकडलंय। तर हे ऐकून आम्हीही खूप घाबरलो। त्या आजीचा आत्मा शांत नव्हता। त्या आजीच्या आत्म्याने याला पकडलंय। मग त्या जाणकार व्यक्तीनं काहीतरी बहुतेक उतारा वगैरे सांगितला। तर आम्ही सर्व गोष्टी त्या केल्या व जाणकार व्यक्तीला बोलले, आजीला जे पाहिजे ते देऊन टाकावं, माझ्या मित्राला बरं करा। आमचे घरचेही खूप विचार करत होते, घाबरले होते। तर आम्ही त्या सर्व गोष्टी वेळेवर केल्या व 2-4 दिवसांनी त्याला मंदिरात नेलं। मंदिरातून घेऊन घरी यायचो। आमच्या इथं हनुमान मंदिर असल्यामुळं त्याला सकाळी आम्ही हनुमान मंदिरात घेऊन जायचो। 2-4 दिवसांनी तो थोडा शांत व्हायला लागला व नंतर आम्ही माळावर जाणं टाळलं व त्याला कुठेही जाऊ देत नव्हतो व घरीच बसून बसायचो। आणि ही गोष्ट माझ्या अजूनही लक्षात जात नाही, कारण की शेतात, माळात, तलावात रात्रीचे कुठेही चिकन वगैरे खाऊन फिरण्यावर खूप असे भयंकर अनुभव येतात। मित्रांनो, तुमच्यासोबतही असा एखादा अनुभव घडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब कमेंट नक्की करा। माझा मित्र नंतर बरा झाला व आम्ही त्याला गावातून शहरामध्ये घेऊन आलो व तो त्याच्या जॉबवर रुजू झाला। धन्यवाद।